नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रेक्षको, कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणुकी लागलेली आणि येत्या 26 जून रोजी कोकण पदवीधर मतदार संघाचे निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे. आपण या ठिकाणी आज जे पदवीधर आहेत, जे मतदार आहेत, या पदवीधरांच्या नेमक्या समस्या काय आहेत, पदवीधरांच्या नेमक्या समस्या काय आहेत ते आपण प्रथमतः जाणूया. नमस्कार, आपला परिचय द्यायचा आहे आणि आपलं शिक्षण सांगायचं. मी हरीश गणपतला विक्रमगड स्थानिक रहिवासी. मी पदवीधर आहे आणि या गेल्या 2 टर्ममध्ये आम्ही मतदान केलं होतं निरंजन डावकर यांना. पण त्यांनी या पालघर जिल्ह्यामधील शिक्षक भरती असेल, वन भरती असेल किंवा काय असेल, याबाबत आम्ही त्यांना कधी आमचे प्रश्न सोडवताना बघितलेले नाही. आज जर आम्ही बेरोजगार जे आहेत पालघर जिल्ह्यामध्ये, यांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला येणाऱ्या अडचणी असतील, नोकरी संदर्भात कुठल्याही असतील, तर त्यावेळेस त्यांनी विधान परिषदेमध्ये एक प्रतिनिधी म्हणून, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात, लोकप्रतिनिधी आहात, तर या विषयावरती त्यांनी प्रश्न उपस्थित करायला पाहिजेत. किंवा पालघर जिल्ह्यामध्ये पेसा भरतीचा मोठा विषय आहे, यावेळेस त्यांनी एकही भेट दिलेली नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी नाही कधी इकडे जिल्हा परिषदमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये येऊन आणि त्यांचे विद्यार्थ्यांसोबत असतील किंवा बेरोजगार जे सुशिक्षित तरुण वर्ग असेल यांच्याशी कधी आम्ही त्यांना संपर्क करताना बघितले नाही. आमची अशी एकच अपेक्षा आहे की येणारा जो निवडून येणारा जो प्रतिनिधी असेल, आमचा आमदार असेल, तर त्यांनी आमच्या भागातील जे आदिवासी भागातील जे तरुण आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांचे नोकरीच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी आवाज उठवला पाहिजे, त्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. अच्छा, एकंदरीत विचार करता येथे ग्रामीण भागातील जो बेरोजगार पदवीधर बेरोजगार आहे, त्या बेरोजगार संदर्भात आपण विषय घेतला की बेरोजगारांच्या अनेक समस्या आहेत. अनेक भरत्या होतात, पण त्या भरत्या बरेच वेळेस रद्द होतात आणि त्या भरत्या रद्द झाल्यावर संबंधित गरीब कुटुंबातून येणारे जे काही उमेदवार असतील यांचा बराचसा खर्च हा वाया जात असतो आणि हा खर्च जो वाया जात असतो याबाबत शासनाचं पण दुर्लक्ष असतं आणि हा पैसा जातो कुठे. आणि ज्यावेळेस पुन्हा नव्याने भरती केली जाते त्यावेळेस पुन्हा ते नव्याने त्यांना फॉर्म भरणे किंवा हे सगळे विषय नव्याने होतात आणि अशा प्रकारे पदवीधर उमेदवारी ज्यांना फटका बसत असतो. तर याबाबत ही एक गंभीर समस्या आहे आणि याबाबत संबंधित विधान परिषदेवर जे आमदार जातील या आपल्या विभागातून त्यांनी याची दखल घेऊन या संदर्भात शासनाला त्यांनी जाब विचारावा ही तुमची अपेक्षा आहे मतदारांची, बरोबर ना? धन्यवाद. आता या ठिकाणी आपल्याकडे महाविकास आघाडीचे पक्ष संघटक सेनेचे उभाटाचे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना आपण या निवडणुकी संदर्भात विचारूया. प्रथम आपला परिचय द्या. मी प्रमोद पाटील, तालुका संघटक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वतीने मी आज एवढंच जाहीर करू शकतो की गेले 2 टर्म आम्ही निरंजन डावकर साहेब जे उमेदवार होते त्यांचंच काम आम्ही केलं. कारण त्यावेळेस आम्ही एकत्र भाजप आणि शिवसेना एकत्र लढत होतो, त्यावेळेस त्यांचं काम आम्ही केलं. परंतु ह्या 10 वर्षामध्ये आम्हाला त्यांचं कधीच ह्या मतदारसंघामध्ये त्यांचं कधीच दर्शन झालं नाही किंवा कधीच जो न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा पदवीधरांसाठी त्यांनी कुठल्या प्रकारचा कधी आवाज उठवला नाही. म्हणजे त्यांचं इकडं अक्षरशः दुर्लक्षच झालं. म्हणून आम्ही आज महाविकास आघाडीचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही सर्व मतदारांना आम्ही आव्हान करतो की आपण कुठल्याही प्रकारचे कुठल्याही आमिषाला बळी न पडता एक सच्चा उमेदवार आणि आपल्या मतदारसंघासाठी किंवा आपल्या पदवीधरांसाठी जो काम करेल अशा उमेदवाराला आपण मतदान करून आणि समस्या काय आहेत पदवीधर संघाच्या आमदार जो विधान परिषदेवरती जो आमदार निवडून जाईल या आमदाराकडून आपल्या मागण्या काय आहेत आणि प्रथमतः आपल्या समस्या काय आहेत हे प्रथम आपण या ठिकाणी सांगावे. नमस्कार, माझं नाव दशरथ बुद्ध्या भुजाडे, मुक्काम बालापूर, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. माझं शिक्षण BSc B.Ed आणि मी एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून 7 वर्षे काम केली आणि त्या ठिकाणी काम केल्यानंतर मला त्या संस्थेचं नाव लोकमान्य विद्यालय भाईंदर इथे काम केल्यानंतर मला त्याने त्या ठिकाणी सर्व
वेळोवेळी माझ्याकडनं कागदपत्रे वगैरे सर्व घेतले. एस टीची जागा आहे म्हणूनसुद्धा मला तिथे घेतलं. माझ्याकडून वेळोवेळी पैसेसुद्धा मागून घ्यायची संस्थेचे मुख्याध्यापक पुढील पाठपुरावा करण्यासाठी. आणि प्रत्यक्ष अनुदान आल्यानंतर त्या संस्थेने मला मात्र तिने वगळलं. आज जसे माझ्यासारखा जसा प्रसंग आला तसे बरेचसे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांनासुद्धा अशा समस्या येत असतात. तर माझी एकच विनंती आहे, पदवीधर लोकप्रतिनिधी की यांनी अशा समस्या असतील त्याच पद्धतीने बऱ्याचशा शिक्षक भरतीलासुद्धा होत नाही, बऱ्याचशी पदं रिक्त आहेत त्याचीसुद्धा भरती होत नाही. आणि त्यासाठी विधान परिषदेमध्ये जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याने त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. आपल्या अनेक तरुणांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तेथे त्याबद्दल आवाज उठवला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. बघता मागील 2 टर्म जे आमदार आहेत विधान परिषदेचे निरंजन डावखरे यांच्याविषयी तीव्र नाराजी आपल्याला दिसून येते आणि यावेळेस मतदारांना बदलाची अपेक्षा आहे आणि तो बदल घडेल अशा वेळा होतो. प्रेस रिपोर्टर गणेश बसवसह गंगाराम वारंगे, मशाल.